अलीकडे नवविवाहित दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढलेत. कधी-कधी यातून टोकाचं पाऊल उचलण्याचे प्रसंग देखील पुढे येतात. परंतु इचलकरंजी कबनूरमधून एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका 65 वर्षीय वृद्धानं पत्नीच्या छळाला कंटाळून जीव दिलाय. मारुती सदाशिव शेंडुरी असे या मृताचं नाव असून ते कबनूर येथील रहिवासी होते. पंचगंगा नदीत उडी मारत त्यांनी जीवन संपवलं आणि या प्रकरणी सुनील अर्जुन नाईक यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पत्नी माया मारुती शेंडुरे आणि उमेश हिरवे राहणार इचलकरंजी या दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं घडलं काय? मारुती शेंडुरे यांनी 11 एप्रिल रोजी पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ते फिर्यादी सुनील नाईक यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी माया आणि उमेश यांच्याकडून सतत शारीरिक व मानसिक छळ होतोय, तसेच शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याच दिवशी मारुती शेंडुरे यांनी स्वतःला संपवलं. दरम्यान आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा त्यांना मारुती यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आणि त्यानुसार पत्नी माया आणि उमेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.